नमस्कार, मी दीप्ती. इट हॅज टू बी टेस्टीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी रेसिपी शेअर करते लाल भोपळ्याच्या गारग्यांची. सोपी रेसिपी आहे. याच्यामध्ये आपल्याला लाल भोपळा यूज करायचा आहे, गूळ यूज करायचा आहे, तांदळाचं पीठ आणि कणिक यूज करायची आहे. खूपच सोपी आहे. पहिले लाल भोपळ्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत मी. गूळ पण थोडासा चिरून घेतलेला आहे. इथे तुम्ही गुळाची पावडर पण वापरू शकता. दोघांना एकत्र करून कुकरमध्ये 1 ते 2 शिट्ट्या काढून त्याला चांगलं शिजवून घेतलं आहे. दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून त्याला असं चमच्याने मॅश केलेलं आहे. म्हणजे काही गुठळ्या नाही राहत आणि आपल्याला पुऱ्या लाटताना सोपं होऊन जातं. छान असं मॅश करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये वेगवेगळी पिठं टाकणार आहोत. याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ पण वापरलं आहे. जेवढा मी भोपळा घेतला आहे तेवढंच गव्हाचं पीठ आणि 1 ते 2 चमचे तांदळाची पिठी ॲड केलेली आहे. काही जण पूर्णपणे तांदळाची पिठी पण वापरतात. ही वेलची पावडर टाकली आहे थोडी. थोडंसं नावाला मीठ टाकलं आहे. चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं मळून घ्यायचं आहे पीठ. थोडं सॉफ्टच राहतं हे. आणि एक एक करून घारगे असे लाटून घ्यायचे आहेत. घारगे तुम्ही थापून सुद्धा बनवू शकता. आणि असे एक एक मी घारगे हे लाटून घेतले आहेत. तवर तेल तापत ठेवलेलं एका साईडला. हे आपले घारगे रेडी आहेत. आता याला आपण तळून घ्यायचं आहे. डीप फ्राय करणार आहोत आपण. मीडियम टू हाय गॅस फ्लेम ठेवलेली आहे आपण. छान दोन्हीकडून परतून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे. कणिक टाकल्यामुळे घारगे थोडेसे मऊ होतात. पूर्णपणे तांदळाची पिठी टाकल्यावर थोडेसे ते कडक आणि कोरडे होऊ शकतात. मुलं खात नाहीत, त्याच्यामुळे कणिक टाकलेली आहे आपण. हे आपले घारगे रेडी आहेत. जास्त तेल पण पीत नाहीत, त्याच्यामुळे खायला पण खूप हलके छान वाटतात. असे एक एक करून मी तळून घेतले आहेत. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेच्या वेळेला एक छान ऑप्शन आहे आपल्याकडे हा. हिवाळ्यामध्ये तर भोपळा खूपच छान येतो. नक्की ट्राय करा आपली रेसिपी आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.